आजच्या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमध्ये मार्केट रॉकेट पण काही शेअर्स क्रॅश. आजचा पूर्ण मार्केट ब्रेकडाऊन पाहिला तर तुम्ही शॉक व्हाल. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 1 एप्रिल 2026 चा फुल स्टॉक मार्केट अपडेट. आज फायनान्शियल 26 च्या पहिल्याच दिवशी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स तब्बल 1186 पॉईंटने वाढून 73,100 वर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 340 पॉईंटने वाढत 22,600 च्या वर गेला आहे. एकूण मार्केटमध्ये जवळपास 1.5% स्ट्रॉंग रॅली दिसून आली आहे. आता प्रश्न येतो, आज मार्केट एवढा का वाढला? तर पहिलं मोठे कारण म्हणजे ग्लोबल पॉझिटिव्ह सेंटिमेंट. मिडल ईस्ट मध्ये टेन्शन कमी होण्याचे संकेत मिळाल्यामुळे इन्व्हेस्टरमध्ये कॉन्फिडन्स वाढला. याचाच डायरेक्ट इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर पाहायला मिळालं. दुसरं कारण म्हणजे क्रूड ऑइल प्राइस मध्ये झालेली घट. इंडिया हा ऑइल मार्केट इम्पोर्टिंग देश असल्यामुळे ऑइल प्राइस कमी होणे हे इकॉनॉमी साठी पॉझिटिव्ह आहे. यामुळे कंपनीचा कॉस्ट कमी होतो आणि प्रॉफिट मार्जिन इम्प्रूव्ह होतात. तिसरं कारण म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये आलेली रॅली. युएस, युरोप आणि एशिया मार्केटमध्ये सुद्धा आज ग्रीन मध्ये मार्केट पाहायला मिळाला. त्याचमुळे इंडियन मार्केटने हा ट्रेंड फॉलो केला. चौथा कारण म्हणजे स्ट्रॉंग बाईंग ऍक्टिव्हिटीज. एफआयएस, बीआयएस आणि रिटेल इन्व्हेस्टर सर्वांनी मिळून मार्केटमध्ये बाईंग केली. मागील 2 दिवसाच्या घसरणीनंतर इन्व्हेस्टरने डीप बाईंग केली आणि त्यामुळेच आज मार्केटमध्ये बोट बेस्ड रॅली पाहायला मिळाली. ऑटो, आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये 2% पेक्षा जास्त तेजी दिसली. पण फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक मात्र दबावात राहिले. तर आता स्टॉक स्पेसिफिक अपडेटकडे वळूया. सर्वात आधी हुंडाई मोटर्स इंडिया बद्दल बोलूया. तर कंपनीने Q4 मध्ये रेकॉर्ड डोमेस्टिक सेल्स नोंदवले. 1,66,578 युनिटची विक्री झाली. पण तरीही शेअर जवळपास 4% पडला, कारण मार्च ग्रोथ फक्त 2.5% राहिली आणि एक्सपोर्ट मध्ये घट झाली. मार्केट फ्युचर ग्रोथ कडे बघत असल्यामुळे सेंटिमेंट निगेटिव्ह झाला. आता अशोक लेलँड कडे पाहिलं तर कंपनीचा सेल्स एक्सपेक्टेशन पेक्षा खूपच कमी राहिला. एक्सपेक्टेड होतं 15% ग्रोथ, पण ऍक्च्युअल फक्त 5% ग्रोथ मिळाली. टोटल सेल्स 25,381 युनिटवर आल्या. यामुळे शेअर्समध्ये 7% ची मोठी घसरण झाली. पॉझिटिव्ह बाजूला पाहायला गेलं तर आज एनसीसी लिमिटेड स्टँडआउट परफॉर्मन्स ठरला. कंपनीला 2,469 कोटीचे 5 मोठे ऑर्डर मिळाले. यामुळे शेअर्स 60% ने वाढून 139 वर पोहोचला. ऑर्डर बुक मजबूत झाल्यामुळे इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स झाले. आता इंडस टावर शेअर्स बद्दल बोललं तर मॅनेजमेंटमध्ये चेंजेस करण्यात आले आहे. तर व्यंकटेश तिवारी यांची सीओओ म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांना 28 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी ॲमेझॉन, सॅमसंग, एअरटेलमध्ये काम केलं आहे. लिडरशिप चेंजमुळे फ्युचर ग्रोथ स्ट्रॅटेजीवर लक्ष वाढलं आहे. त्याचबरोबर पुढील बातमी म्हणजे एडटेक सेक्टरमध्ये फिजिक्सवालाने पुन्हा एकदा स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिला. विश्वास दिवस इव्हेंटमध्ये फक्त 20 दिवसात 205 कोटीची कमाई केली. त्याचबरोबर 36% इयर ग्रोथ आणि 4.39 लाख एनरोलमेंट नोंदवले गेले. कंपनीने 1,500 प्लस नवीन पिनकोड्स मध्ये एक्सपान्शन केलं. म्हणजे आजचा मार्केट ओव्हरऑल पॉझिटिव्ह होता, पण प्रत्येक स्टॉकची मुवमेंट वेगळी होती. काही स्टॉक न्यूजमुळे वर गेले तर काही एक्सपेक्टेशन मिस झाल्यामुळे पडले. तर मित्रांनो, तुमच्या मते फायनान्शियल सर्व्हिस मध्ये मार्केट अजून वर जाईल का की करेक्शन येईल? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा डेली अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.